नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या व्यक्तींच्या चुकूनही आपण पाया पडू नये, नाहीतर आयुष्यात दुर्दैव येईल. मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते. त्यामुळे या 4 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका, नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. कोण आहेत त्या व्यक्ती, कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये, हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते, तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. त्याआधी कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1. कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नका, कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो. नंबर 2. मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी तो सामान्य असतो. त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नका. माझं तर म्हणणं आहे, देवाच्या समोर पण कोणाच्या पाया पडू नये. नंबर 3. झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नयेत, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते. त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. नंबर 4. एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत. त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्याच्या पाया पडावे. पूजा करताना मध्ये त्याच्या पाया पडू नये, त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे. नंबर 5. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. नंबर 6. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असं म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. नंबर 7. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. नंबर 8. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. नंबर 9. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. नंबर 10. शत्रूला कधीच करू नका नमस्कार. शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम तुमच्याबद्दल द्वेष असते. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच ते मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतात. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते ते बघूया. नंबर 1. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो. नंबर 2. वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो. नंबर 3. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो. नंबर 4. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो. नंबर 5. मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. नंबर 6. संत, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो. नंबर 7. वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. नंबर 8. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले
तर राहू ग्रह बलवान होतो. कोणालाही ओलांडू नये. नंबर 1, कोणत्याही प्राणाला ओलांडून कधी जाऊ नये. नंबर 2, अग्नीला चुकून सुद्धा ओलांडून जाऊ नये आणि कधी पाय लागू देऊ नये. नंबर 3, ज्या कुठ्याला आपल्या दोराला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये. नंबर 4, केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये. आता पाहूयात कोणत्या 4 लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असते. नंबर 1, जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं. पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे. मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावे. नंबर 2, तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्यासाठी अत्यंत शुभ असतात. पण जावयाने घरजावई होऊन राहू नये. नंबर 3, तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते. नंबर 4, तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायानं स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाच्या किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये. तर माझ्या मित्र मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.